नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण भाग्य आणि यमू दोघेही खूप आजारी पडलेले असतात. त्यांना खूप भीती वाटत असते. त्यांना कळत नसतं की आता काय करायचं आहे. इकडे भाग्याला तर वाटत असतं की मी कुठेतरी गेलं पाहिजे निघून, घरात मी राहिलंच नाही पाहिजे, अशी भीती भाग्याच्या मनात निर्माण झालेली असते. त्याचबरोबर इकडे डॅडींना असं वाटत असतं की आपण जे कांड केलेलं आहे त्याचा परिणाम असला जबरदस्त होणार आहे आणि सूर्याची मात्र वाट लागणार आहे, असा प्लॅन डॅडींनी केलेला असतो. आणि त्यांना माहीतच नसतं की त्यांच्या आधी भाग्याने हे सगळं घरी सांगितलेलं आहे. कारण डॅडींनी मुद्दामहून सूर्याला हा व्हिडिओ सांगितलेला असतो. आणि डॅडी म्हणतात की आता हा नंदी बैल पिसळणार आणि दिसेल त्याला फोडत जाणार, शिंग मारत जाणार. हा सगळा डॅडींचा प्लॅन असतो. आणि मग डॅडींना असं वाटत असतं की ह्याला आपण त्याच्याच जाळ्यात अडकवायचं आहे आणि त्याचबरोबर त्याची वाट लावायची आहे. म्हणजे काट्याने काटा काढायचा. म्हणजे सरनोबतांना असं सांगायचं की हा तुमच्या जीवावर उठलाय आणि याला तुम्ही मारा, आणि याच्याकडून सरनोबतांना मारायचं. एकतर सरनोबत हे आमदार असतात, त्यामुळं त्यांच्या पुढं याचा काय टिकाव लागणार नाही. आणि त्याचबरोबर आता सूर्याचा काटा काढण्यासाठी सरनोबतांचा वापर करायचा आणि सूर्याचा काटा काढला म्हणून सरनोबतांना जेलमध्ये टाकायचं. हे सगळं डॅडींनी केलेलं असतं. आणि मग आता शशिकांत सरनोबत आणि त्यांचा भाऊ दोघंही तिथं बंगल्यावरती असतात. सूर्या त्या सगळ्या बॉडीगार्डची धुलाई करत तिथे पोहोचत असतो. एक एक पातळी पार करत असतो. सुरुवातीला गेटवर सिक्युरिटी गार्ड असतात, त्यांची धुलाई करत सूर्या पुढे पुढे जात असतो. सूर्याला खूप राग आलेला असतो. कारण काहीही झालं तरीही आज भाग्याच्या बाबतीत जे घडलेलं असतं ते खूपच भयानक असतं आणि तो राग त्याच्या मनात खदखदत असतो. त्याला खूप त्रास होत असतो. आपल्या बहिणीच्या बाबतीत इतकं वाईट घडलेलं आहे आणि आपल्या बहिणीच्या बाबतीत एवढं सगळं घडलं आणि ती बिचारी शांतच राहिली आणि तिला जराही त्याच्या बाबतीत आवाज उठवता आला नाही. गेली 4 दिवस झालं हे सगळं झालेलं आहे. तिचा जो आनंद आहे तो तिला घेता आला नाही. एवढं तिनं जिंकलेलं होतं, बक्षीस जिंकले होतं, पण त्याचा आनंद काही तिला घेता आला नाही. ही गोष्ट सूर्याला खूप खात असते. कारण अशीच भीती मुलींच्या मनात वाढत जाते आणि मुली मात्र घाबरत जातात. मग सूर्याला एक आदर्श ठेवायचा असतो की मुलींनी घाबरायची गरज नाही. कारण या जगामध्ये मुली कोणत्याही थराला जाऊ शकतात. कारण मुली कोणत्याही यशापर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांना त्या यशाच्या शिखरापर्यंत जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. हे सगळं सूर्याने मनाशी ठरवलेलं असतं. म्हणून तो त्याच्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असतो, त्यांची साथ देत असतो. या सर्व गोष्टी होत असतात. त्याचबरोबर सूर्या खूपच काळजी करत असतो आणि सूर्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता यांना सोडणार नाही. त्याने डायरेक्ट येऊन शशिकांत सरनोबत, आमदार शशिकांत सरनोबत आहे त्यांच्या कानाखाली जाळ काढलेला असतो आणि दाखवून दिलेलं असतं की काय करूच शकतो. कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट महत्त्वाची असते की यांनी जे केलेलं असतं त्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागणार असती. शशिकांत सरनोबत आणि त्याचा भाऊ, ज्याचं तुळजाशी लग्न जमलेलं होतं, त्याचं पण कानफाड फोडलेलं असतं. तुळजा पण इथे सूर्याबरोबर आलेली असते आणि मग हे निघालेले असतात त्यांच्या भाच्याला घेऊन. आता तो भाचा म्हणजे राज, हा तिकडे राज खामकर हा सूर्याबरोबर असतो आणि त्याला पकडलेलं असतं, त्याची कॉलर पकडलेली असते आणि सूर्या त्याला फरफटत घेऊन चाललेला असतो. आणि त्याचबरोबर त्याची आजी म्हणजेच शशिकांत सरनोबतांची आई हे सगळेजण हे पाहत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्याला खूप राग आलेला असतो. सूर्या भयानक चिडलेला असतो आणि त्याला हा राग कंट्रोल होत नसतो. त्याच रागामध्ये फरफटत चालू वर्गामध्ये सूर्याने त्याला आणलेलं असतं आणि सगळ्या पोरांना अद्दल घडवण्यासाठी हे केलेलं असतं. कारण भाग्याचा व्हिडिओ त्याने सगळ्या मुलांना दाखवलेला असतो आणि आज त्यालाच सगळ्यांच्या समोर सूर्या माफी मागायला होणार असतो आणि त्याला त्याची शिक्षा भोगावी लागणार असते. कारण ऑलरेडी हेडमास्टर सरांनी सांगितलेलं होतं की तुला माहिती आहे सूर्या म्हणजे काय येते. एकतर निंबाळकरांचा जावई आहे आणि या गावातले लोक त्याला खूप मानतात. कारण तो देवाचा माणूस आहे आणि तो त्याच्या बहिणीबरोबर जे कृत्य केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं हेडमास्तरांचं म्हणणं होतं. आणि त्याचबरोबर हेडमास्तरांनी सांगितलेलं होतं तरीही तो मुलगा त्यांच्याशी सरेरावीपणे बोललेला असतो. त्यांनाच तो अक्कल शिकवत असतो. त्यांना म्हणत असतो की कोणी माझं काही बिघडवू शकत नाही. आणि आज त्याला कळलेलं असतं की काय होऊ शकतं. मग सूर्या त्याच्याशी बोलत असतो आणि मग सूर्याने
त्याला मारत आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे सूर्या म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, ह्या मुलांचं मुलगी शिकली, मुलगी बाहेर पडली, मुलीची प्रगती झाली की यांच्यातला पुरुषार्थ जागा होतो आणि मग हे पिसाळतात. कारण ह्यांना बघवतच नाही की एका मुलीनं जिंकलेलं आहे. आज भाग्याने पारितोषिक जिंकलेलं होतं, त्या गोष्टीचा ह्यांना त्रास होत होता, म्हणून तर याने हे केलेलं आहे. भाग्याच्या बाबतीत चुकीचं वागलेलं आहे, हे सगळं सूर्या बोलत असतो. सूर्याला खूप राग आलेला असतो. सूर्या मग आज चौथाळलेला असतो. तो म्हणत असतो की यांना वाईट वाटतं, मुली पुढे चालल्या की हे बघवत नाही, त्याची शिक्षा यांना झालीच पाहिजे, असं म्हणत अख्ख्या वर्गाच्या समोर सूर्याने राजचा शर्ट काढलेला असतो. त्याचबरोबर त्याची पॅन्ट काढलेली असते. राज मात्र रडत असतो. त्याचा मामा, आजी कोणीही काहीही करू शकलेलं नसतं. शाळेतले शिक्षक कोणीही थांबवू शकलेलं नसतं, कारण राजचं कृत्यच ते असतं आणि त्या कृत्याची शिक्षा ही राजला होणार असते. आणि त्याचबरोबर त्याच्या अंगावरची कपडे काढलेले असतात आणि सूर्या म्हणत असतो की कायमस्वरूपी लक्षात राहिलं पाहिजे की यापुढं कुठल्या मुलीच्या नादी लागायचं असेल तर 100 वेळा विचार करशील. हे सगळं सूर्या बोलत असतो. सूर्या म्हणत असतो की काहीही झालं तरीही पुन्हा कोणत्या मुलीच्या, गावातल्या कोणत्याही मुलीच्या नादी लागला तर गाठ माझ्याशी आहे. आणि कारण मुलींना मानाने जगता आलं पाहिजे, ताटमानेने या जगामध्ये फिरता आलं पाहिजे, त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, असं म्हणत सूर्या त्याची धुलाई करत असतो. मारून झालेलं असतं. आता सूर्या त्याची कपडे काढत असतो. अक्षरशः राजच्या अंगावर फक्त एकच पॅन्ट शिल्लक राहिलेली असते. त्याची शाळेची पॅन्ट, शाळेचा शर्ट सगळं काढून टाकलेलं असतं आणि सूर्याने त्याची चांगलीच धुलाई केलेली असते. त्याला जन्माची अद्दल घडवलेली असते आणि त्याला दाखवून दिलेलं असतं की काय होऊ शकतं. कारण काहीही झालं तरीही मुलींबरोबर चुकीचा वागलेला असतो. भाग्याचा त्याने व्हिडिओ काढलेला असतो आणि तो व्हिडिओ त्याने व्हायरल करण्याची धमकी देत असतो. पण आज सूर्याने राजची वाट लावलेली असते. राजला दाखवून दिलेलं असतं की जर तू चुकीच्या पद्धतीनं वागला तर त्याचा काय त्रास तुला भोगावा लागेल. आणि तो त्रास राज भोगत असतो. अक्षरशः ढसाढसा रडत असतो. आणि तिथे भाग्या, त्याचबरोबर धनू, राजू, तुळजा सगळेजण असतात, हेडसर असतात आणि सूर्याच्या पाया पडत असतो. अक्षरशः राज म्हणत असतो की पुन्हा असं नाही करणार मी, मला सोडा, मला सोडा, असं तो म्हणत असतो. पण सूर्या तेवढ्यावर थांबत नाही. सूर्या त्याला आता पोलिसांच्या हवाले देतो, कारण त्याने गुन्हा केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा ही राजला झालीच पाहिजे. म्हणून राजला सूर्याने पोलिसांच्या हवाले दिलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं की परत जर कुठल्या मुलीच्या वाटेला कोणता मुलगा गेला तर त्याची गाठ माझ्याशी आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.